तर उद्धव ठाकरे यांना छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागणार आहे. बारामतीच हरल्यामुळे अजितदादांच्या पक्षामध्ये काहीसा निरुत्साह आहे आणि भारतीय जनता पक्षाला कळतंय की हा पक्ष अडचणीत आहे. पण शिंदे मात्र जे म्हणतात की मी 90 जागा मिळवणारच. महाविकास आघाडीत गडबड काय आहे तर उद्धव ठाकरे यांना या महाराष्ट्राचा चेहरा म्हणून समोर यायचं आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीने थोडासा वेग घेतला आहे. जागा वाटप ज्याचं व्यवस्थित होतं तो निवडणुकीत आघाडी घेतो असं बोललं जातं. त्याच जागा वाटपाबद्दल आज आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत दैनिक सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नाणेवडेकर मॅम. स्वागत आहे मॅम. जागा वाटपापासून मला सुरुवात करायची आहे. जागा वाटप किती क्रुशल ठरणार आहे या निवडणुकीत? त्याचं कारण म्हणजे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या यशामध्ये जागा वाटप क्रुशल ठरलं होतं असं सांगितलं जातं, कारण की त्यांचं जागा वाटप महायुतीच्या तुलनेने लवकर झालं होतं. यावेळी विधानसभा निवडणुकीत ज्याचं जागा वाटप लवकर होईल तो निवडणुकीत आघाडी घेईल असं चित्र आहे का? जागा वाटप जसं लवकर होईल तो आघाडी घेईल असं नाही. प्रत्येकाला खूप विचार करून उमेदवार द्यावे लागणार आहे. शिवाय काय असतं, लोकसभेचे मतदारसंघ खूप मोठे असतात. त्यात 5 विधानसभा मतदारसंघ असतातच. विधानसभा मतदारसंघ मात्र छोटे असतात. त्यामुळे लोकसभेतला एखाद्या ठिकाणी जर कमी मताधिक्य मिळत असेल तर ते दुसरीकडे सांभाळून घेता येतं. विधानसभेत मात्र यावेळेला काट्याच्या टकरी होतील. त्यामुळे कित्येक ठिकाणी समोरचा कोण देतोय याची वाट पाहण्यात दुसरी बाजू वेळ घालवेल. कारण कित्येकदा मला असं वाटतं की या निवडणुकीत 4,000, 5,000 ते 10,000 अशा फरकांनी अनेक निर्णय लागतील. त्यामुळे मग पहिले आपच्या ह्याच्यात नक्की कोण घोषित करतोय त्याकडे लक्ष दिलं जाईल. दुसरं असं की जागा वाटप हा कोणत्याही आघाडीमध्ये महत्त्वाचा विषय असतो आणि जेव्हा आघाडीला वैचारिक आधार काही नसतो, सत्ता मिळवणं हाच आधार असतो. ते दोन्हीकडेही आहे. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रितपणे गेली कित्येक वर्ष सामोरे जात आहेत निवडणुकीला. खरं तर शरद पवार साहेब हा काँग्रेसचाच भाग होते. त्यामुळे दोघांनाही एकमेकांचे शक्तीस्थळं, एकमेकांना कुठे कमतरता आहेत हे पूर्णपणे माहिती आहे. आणि दोघे जण प्रदेश साधारणतः वाटून घेतल्यासारखे एकमेकांची जागा वाटप करतात. तिसरा अचानक आलेला पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे, ज्यांची भूमिका वैचारिक पूर्णपणे वेगळी होती, हिंदुत्ववादी होती. अजूनही ते हिंदुत्ववाद सोडायला तयार नाही असं म्हणतात. आणि त्यांचा पक्ष या 2 पक्षांच्या समोर कित्येक ठिकाणी उभा झालेला आहे. पण दोन्ही बाजूंना कळतं आहे की एकत्र राहण्यातच यावेळेला हित आहे. एकीचं बळ निवडणुका स्पर्धात्मक असल्यामुळे वाढत राहणार आहे. त्यामुळे जागा वाटप फार लवकर होईल असं मला वाटत नाही. पण त्या कारणावरून कुठेतरी बिघाड निर्माण होईल असंही वाटत नाही. आता परवा अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत, भाजपचे मोठे नेते आहेत, त्यांचं एक कथित वाक्य बाहेर आलं की मुख्यमंत्री तुम्ही व्हावा म्हणून आम्ही त्याग केला, आता एकनाथ शिंदेजी तुम्ही जागांचा त्याग करा. एकनाथ शिंदे यांनी काल ताबडतोब असं सांगितलं पत्रकारांशी बोलताना की असं काही झालेलं नाही, ही माहिती चुकीची आहे. आणि काही संबंध नसताना अजितदादा पवार जे शेजारी बसले होते उपमुख्यमंत्री, त्यांनी म्हणून टाकलं टेबल न्यूज. त्यामुळे खरंच काय घडतंय आणि जागा वाटपात किती एकमेकांना त्रास दिला जातोय ते सध्या कळणार नाही. हळूहळू त्याबद्दलच्या बातम्या कदाचित नंतरही समोर येतील. पण एकमेकांना धरूनच सगळं करायचं असल्यामुळे त्यात फार काही वाद येणार नाही. आपण महाविकास आघाडीचं बोललो की 2 पक्ष एकत्रच लढायचे, तसं ह्या बाजूला महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या जागा वाटपात फार काही प्रश्न नसतील. कारण गेली कित्येक वर्ष, कित्येक निवडणुका भाजप ज्या भागात लढतो त्या भागात शिवसेना लढत नाही. वादाचे मुद्दे त्यांच्यातही उपस्थित होतात. गेल्या वेळेलाही झाले होते. आकडा किती असावा, कुठले मतदारसंघ कोणाकडे. पण साधारणतः एक पॅटर्न ठरलेला आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोण लढेल, मराठवाड्यात शिवसेना जास्त लढेल, विदर्भात भाजप जास्त लढेल. आता त्यात तिसरा बळी येऊन मिळाला आहे, तो म्हणजे अजितदादा पवार.
या अजितदादा पवार आणि भारतीय जनता पक्षाच्या समोरासमोरच्या जागा बऱ्यापैकी आहेत. पुण्यात आपण बसून हे शूटिंग करतो. पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये तर भाजप आणि अजितदादा गटाचे कार्यकर्ते यांच्यातच परस्पर सामना असायचा. त्यामुळे त्या लोकांना जागा वाटप कठीण जाईल. पण बारामतीच हरल्यामुळे अजितदादांच्या पक्षामध्ये काहीसा निरुत्साह आहे आणि भारतीय जनता पक्षाला कळत आहे की हा पक्ष अडचणीत आहे. त्यामुळे अजितदादांना जागा देणं कठीण असलं तरी ते कदाचित सामोपचाराने होईल. पण शिंदे मात्र जे म्हणत आहेत की मी 90 जागा मिळवणारच, त्याच्या खाली मी कोणताही आकडा ऐकणार नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदेमधलं जागा वाटप हे बऱ्यापैकी रेंगाळू शकेल. बऱ्यापैकी म्हणजे 2-3 दिवस. आणि प्रत्येकजण आपापली बाजू बळकट करायचा प्रयत्न करतील. आता जागा वाटपात वाद झाला म्हणून जमिनीवर वाद होतील का, तर नाही. कारण दोघांनाही माहिती आहे की आपल्याला एकत्र लढायचं आहे. त्यामुळे ही निवडणूक जी अनेक अर्थांनी वेगळी आहे की आघाड्या तुटल्या आहेत, वेगवेगळी समीकरणं आली आहेत, घडलंय ते बिघडलंय. त्याच्याकडे या दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर जागा वाटप तुटेस्तोवर आणलं जाणार नाही. पण छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये जातीय समीकरणं, आर्थिक स्तर हे सगळं लक्षात घेत त्याकडे लक्ष द्यावं लागेल. काल महायुतीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एका वार्ताहराने शरद पवारांचा रेफरन्स देऊन मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला आणि त्याला उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, म्हणजे ते असं थेट नाही म्हणाले, पण आमचे मुख्यमंत्री तर इथेच बसलेच आहेत. तर त्यातून काय सूचित होतं आहे असं मला विचारायचं आहे. म्हणजे जागा वाटपात कदाचित भाजप शिंदेंना झुकतं माप देईल का, आणि अजितदादांना तेवढं देणार नाही आणि शिंदेंना झुकतं माप देतील? अजितदादांना झुकतं माप दिलं जाणार नाही, शिंदे यांना झुकतं माप नाही दिलं जाणार. शिंदे बरं घ्यायचा प्रयत्न करतील. एक थोडंसं दबावाचं राजकारण असेल. आणि देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की आमचा मुख्यमंत्री तर शेजारी बसलाय, ते शिंदेंच्या लोकप्रियतेमुळे आणि दुसरं वेळ मारून देण्यासाठी. जर भारतीय जनता पक्षाला जास्त यश मिळालं तर ते मुख्यमंत्रीपद सोडून देतील का, तर आत्ता तर ते कार्यकर्त्यांना अजिबातच असं म्हणणार नाही. त्यांनी बिहारमध्ये वगैरे असे प्रयोग केले आहेत, नाही असं नाही. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नितीश कुमार आहेत असंही म्हटलं जातं, कारण त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार. काही लोक तर असं म्हणतात की जिंकून आलो तर पुढचं मुख्यमंत्रीपद काही कालावधीसाठी शिंदे यांना प्रॉमिस केलं गेलेलं आहे. आता राजकारणात चर्चा किती असतात, अफवा किती असतात, पेरलेल्या बातम्या किती असतात, याबद्दल बोलणं थोडंसं कठीण जातं. पण जागा वाटप तुटेस्तोवर ताणलं जाणार नाही, पण खूप लवकर होणारही नाही असं माझं मत. मला जागा वाटप आणि संघ यांना अनुसरून प्रश्न विचारायचा आहे. कारण की अशा बातम्या येतात की आता संघ काही जागांवर हे उमेदवार दिले पाहिजेत यावरून आग्रही आहे. तर जागा वाटपात संघाची भूमिका काय असेल, आणि याचा रेफरन्स म्हणजे JP नड्डांनी काही वर्षांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी केलेलं विधान. त्यांचं विधान ते असं म्हणाले होते की संघाची आता भाजपला गरज उरली नाही, अशा प्रकारचं एक विधान होतं. ते आत्तापर्यंतचं जागा वाटपात आता थेट संघ भूमिका घेतोय काय? एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक संघटना आहे. त्यांना स्वतःला त्यांच्या विचारसरणीला पोषक असलेलं सरकार सत्तेत असावं असं वाटतं. ते काय त्यांनी लपवून ठेवलेलं नाही. पण ते जागा वाटपात अमुक एक उमेदवार द्या असं सांगतील अशी स्थिती मला वाटत नाही. संघ या पातळीवर जाऊन काम करत नाही. संघाने जे उमेदवार भारतीय जनता पक्षांनी ठरवले असतील त्याचा स्वतः संघच प्रचार करेल असंही मला वाटत नाही. तर या उजव्या परिवारामध्ये अनेक संघटना आहेत, त्या वेगवेगळ्या नावांनी काम करत असतात. तत्त्व एक असतं की हिंदू राष्ट्राची निर्मिती आणि भारताला सशक्त समाज करणं. तो सशक्त समाज करायला ज्या पद्धतीने पावलं टाकता येतील त्यासाठी काही सूचना केल्या जाऊ शकतात, पण संघ उमेदवार ठरवणार नाही, बळ द्यायचा प्रयत्न करेल. दुसरं असं की त्या पार्श्वभूमीवर जर बोलायचं झालं उजव्या परिवाराच्या, तर भारतीय जनता पक्ष देखील त्यांना अडचणीत आणणारे उमेदवार निश्चित देणार नाही. नवाब मलिक यांच्या उमेदवारीला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध, म्हणजे त्यांनी पक्षात येऊ नये अजितदादांच्या असंच त्यांना वाटत होतं. पण हा पण मुद्दा तुम्ही त्यांना घ्याल तर आम्ही असं करू अशा पातळीवर नेला जाणार नाही. तर प्रत्येकाचं जागा वाटप ते लोक ठरवते.
जिंकण्याचा निकष हाच महत्त्वाचा मुद्दा असेल आणि त्याच आधारावर जागा वाटप होईल. एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की महाराष्ट्राची निवडणूक ही वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे लढली जाईल. विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात आणि मुंबई. त्यामुळे त्या त्या ठिकाणचा जोर, त्या त्या ठिकाणची वस्तुस्थिती याचं पण जागा वाटपात एक अत्यंत महत्त्वाचं स्थान असेल. विदर्भामध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळतील, महाविकास आघाडीकडून, महायुतीकडून भाजपला जास्त मिळतील. काँग्रेस मुंबईमध्ये जास्त जागा मिळवायचा प्रयत्न करेल, तिथे कदाचित उबाठा शिवसेनेची त्यांचा याबाबत थोडासा संघर्ष पण होईल. मला आता महाविकास आघाडीबद्दल प्रश्न विचारायचा आहे. यंदा जागा वाटपाबाबत असं दिसतंय का की महायुती तुलनेने महायुतीचं जागा वाटप लवकर होईल किंवा तिढा कमी होईल आणि महाविकास आघाडीमध्ये तिढे जास्त होतील? कारण की बातम्या अशा आहेत की महायुतीच्या जागा वाटप जवळपास होत आलेलं आहे आणि महाविकास आघाडीचं साधारण 60 ते 70 जागांवरून अजूनही तिढा आहे. महायुतीला स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे. सत्तेत आपण कायम राहू यासाठी त्यांना गणितं आखायची आहेत. त्यांच्या वैचारिकतेत न बसणारा अजितदादाचा जो गट आहे तो वेगवेगळ्या कारणांमुळे निष्प्रभ ठरलेला आहे. त्यामुळे ते काही फार दावा करणार नाहीत कोणत्याही भाजपला हव्या असलेल्या मतदारसंघांवर. शिवाय मी मगाशी जसं म्हटलं की भाजप आणि शिवसेना हे सातत्याने जागा वाटप करत आलेले आहेत. आज शिंदेकडे जाऊन जे 40 आमदार त्यांना मुख्यमंत्री करण्याला हातभार लावणारे ठरले आहेत, त्या जागांवर भारतीय जनता पक्ष लढलेलाच नाही. त्यामुळे तिथलं जागा वाटप सोपं आहे. महाविकास आघाडीत गडबड काय आहे तर उद्धव ठाकरे यांना या महाराष्ट्राचा चेहरा म्हणून समोर यायचं आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे. म्हणून ते म्हणतात की मुख्यमंत्रीपद जाहीर करा. ते त्याबाबत फारच आग्रही आहेत असं जे चित्र आहे ते आपण सोडून देऊ. पण जर त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असेल, त्यात काही वावगंही नाही, तर मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्याला कोणकोणते मतदारसंघ हवे असतील याबद्दल ते अत्यंत घासून विचार करायला लावतील. उद्धव ठाकरे हे अत्यंत उत्तम निगोशिएटर आहेत. उद्धव ठाकरे यांनी जेरीला आणलेलं आहे भाजपला आणि शिवसेनेत खूप मोठे नेते आहेत असं जरी दिसत नसलं तरी शिवसेनेतला जो छोटा मोठा मध्यम नेता असतो तो घासून तयार झालेला आहे. त्याला त्याच्या प्रभागाची, शाखेची उत्तम माहिती असते. त्यामुळे ते काँग्रेसला सहजासहजी जागा सोडणार नाही. काँग्रेसला पण मुख्यमंत्री व्हायचं आहे, शिवसेनेला पण मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे जागा वाटपात मॅक्झिमम मिळवण्यासाठी हे दोघंही प्रयत्न करतील. त्यामुळे महाविकास आघाडीचं जागा वाटप काहीसं उशिरा होईल. सर्वात हुशारीने कोण निवडणुकीला सामोरे जात आहेत तर शरद पवार. त्यांनी मतदारसंघ ठरवून ठेवले आहेत. तिथून कोणाला बरोबर घेऊन यायचं हेही ठरवून ठेवलेलं आहे. ते विशिष्ट जागांवर फोकस करून स्ट्राईक रेट वाढवत आहेत. पण शिवसेना आणि काँग्रेस जी पहिल्यांदाच एकत्र आलेली आहे त्यांच्यातल्या अंतर्गत संघर्षांमुळे, वैचारिक भूमिकांमुळे त्यांचं जागा वाटप काहीसं उशिरा होण्याचा तुमचा जो अंदाज आहे तो मला मान्य आहे. मला आता जागा वाटपाबाबत प्रश्न नाही हा, पण गेल्या काही दिवसांमध्ये असं दिसतंय की हे जवळपास कन्फर्म झालं आहे की महायुतीत लहान भाऊ हा अजित पवार असेल, पण अजित पवारांची राष्ट्रवादी असेल. तसंच महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ कोण असेल तो उद्धव ठाकरे असतील का यावेळी? जर महाराष्ट्रातलं वास्तव आत्ताचं लक्षात घेतलं तर उद्धव ठाकरे यांना छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागणार आहे. कारण जागा वाटपामध्ये लोकसभेतली कामगिरी नेमकी कशी होती याचा निकष लावला जाईल. त्या याच्यामध्ये सर्वाधिक सरस ठरले आहेत शरद पवार. काँग्रेसला तर जॅकपॉट लागलेला आहे की काँग्रेसची ध्येय धोरणं, राहुल गांधींची इमेज आवडत होती म्हणून लोकांनी तिकडे मत दिलेलं आहे. त्यामुळे त्या आघाडीमध्ये सर्वाधिक रिसिव्हिंग एंडला आता उद्धव ठाकरे आलेले आहेत. कारण उद्धव ठाकरे यांच्या मराठी मतांची टक्केवारी काहीशी कमी झालेली दिसते. बांद्रा वगैरे या विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास केला तर तिथे बूथवर शिवसेनेला जी मतं आधी मिळायची ती आता नाही मिळालेली. ती जिथे शिंदेंचा पर्याय होता तिथे गेली, भाजपचा पर्याय होता तिथे गेली. अल्पसंख्याक मतदान हे उद्धव ठाकरे या समाजात निश्चित लोकप्रिय आहेत. पण या अल्पसंख्याकांसमोर जर पर्याय आला की मोदींना शह देण्यासाठी काँग्रेसला मतदान करावं की उद्धव ठाकरेंना, तर ते उद्धव ठाकरेंऐवजी काँग्रेसची निवड करतील हे गृहीत धरून काँग्रेस असा दावा करेल की ही मतं तर आमच्यामुळे तुम्हाला मिळाली होती.
त्यामुळे यावेळेला तसं काही नाही, यावेळेला आपण जागेनुसार हे करू. त्यामुळे हा जो आपापसातला जो कलगीतुराचा प्रवेश असेल तो खूप रंगू शकतो. मॅडम, जागा वाटपाबाबत शेवटचा प्रश्न. जागा वाटपात जात हा फॅक्टर किती काम करेल? कारण मराठवाड्यापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव आहे असं गृहीत धरलं तर मराठवाड्यामध्ये किंवा इतर ठिकाणी मराठा उमेदवार देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल का? आणि त्याच्यासमोर महायुतीचाही मराठा उमेदवार देण्याचाच प्रयत्न असेल की ते ओबीसी उमेदवार प्राधान्य देतील? जागा वाटपामध्ये महाविकास आघाडी मराठा समाज आपल्याला फेवरेबल मतदान करणार आहे हे लक्षात घे. आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातली महायुती ओबीसी चेहरे पुढे आणायचा प्रयत्न करेल. खरं तर मराठा समाजाचं राजकीय प्राबल्य किती मतदारसंघात आहे हेही तपासून पाहावं लागेल. काही काही ठिकाणी आपण चंद्रकांत खैरेंचं उदाहरण घेऊ. त्यांचा समाज कोणता आहे तर ज्याची काहीच मतं नाही, पण ते संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादमध्ये जिंकून यायचे. कारण शिवसेनेचा मतदार हा कडवा असायचा, केडर बेस्ड असायचा. आता जी पडझड झालेली आहे त्यात कोणत्याच राजकीय पक्षाचा मतदारसंघ हा जसा प्रेडिक्ट करणं कठीण आहे, तसंच कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन देणारा वर्ग नेमका कोणता आहे हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे आपण एक गृहीत धरू की मराठा भाजपच्या विरोधात गेले आहेत तर मराठेतरांना संधी देण्यासाठी भाजप निश्चित प्रयत्न करेल. पण त्यातही काय आहे की माधव नावाचं एक समीकरण सांगितलं जायचं. माळी, धनगर, वंजारी ओबीसी समाजातल्या या सर्वाधिक महत्त्वाचे जातसमूह आहेत. पण यातही वंजाऱ्यांना उमेदवारी दिलेली माळ्यांना आवडेल का असाही विचार करावा लागणार आहे. आज महाराष्ट्रात जातीचं इतकं स्तोम माजलेलं आहे, ते सगळीचकडे असतं, पण महाराष्ट्रात सध्या त्यावर जास्तच चर्चा झाली आहे. त्यामुळे जाती आधारित निकष तिकीट वाटपात महत्त्वाचे असतील. मॅडम, आता मला चर्चेच्या उत्तरार्धात यायचं आहे. यावेळची विधानसभा निवडणूक गेल्या अनेक विधानसभांपेक्षा वेगळी आहे का, आणि ती कशामुळे? गेल्या काही विधानसभा निवडणुकींपेक्षा ही निवडणूक निश्चित वेगळी आहे. कारण 6 पक्ष आहेत, 6 बलाढ्य पक्ष आहेत. म्हणजे त्यांच्या शक्तीचा अंदाज घेतला तरी हे सत्तेशी संबंधित पक्ष आहेत. निवडणूक कशी लढावी हे 6 जणांना कळतं. 6 पक्षांमधले मोठे मोठे नेते उच्चपदस्थ म्हणून कामाला लागलेले आहेत. आणि या 6 जणांच्या आघाडीला त्रास द्यायला जी तिसरी आघाडी उभी झाली आहे किंवा प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आहे, त्यामुळे कदाचित महाराष्ट्राचा सामना हा 8 पक्षांमधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना काहीशी हायबरनेशनमध्ये गेली होती, ती देखील ॲक्टिव्ह झालेली आहे. राज ठाकरे यांची भाषणं आवडणाराही वर्ग आहे. त्यामुळे जिथे उद्धव ठाकरे नको असतील तिथे राज ठाकरेंना मतदान दिलं जाईल. त्यामुळे ही निवडणूक अधिकाधिक जास्त प्लेयर्स असल्यामुळे खूप महत्त्वाची झालेली आहे. ती लोकसभेच्या निकालानंतर ताबडतोब होती आहे. त्या आधारानेच नक्की काय महाराष्ट्रात होईल याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. त्यालाच लागून असा प्रश्न आहे की गेल्या काही निवडणुकांमध्ये आणि या निवडणुकांमध्ये काही साम्य दिसतंय का? म्हणजे काही जण सांगतात की 99ची जशी स्थिती उद्भवली म्हणजे अपक्ष महत्त्वाचे ठरतील, तसं काही यावेळी होईल का? एकतर 2004शी पण मी ही निवडणूक जोडू इच्छिते. 2004 साली निर्णयांची आतषबाजी केली सुशीलकुमार शिंदेंनी, तशीच आतषबाजी यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारने केली. त्यानंतरची निवडणूक होती 2014ची, लक्षणीय अशी वेगळी ठरणारी. तेव्हाही काय झालं होतं, मोदी सत्तेत आले होते आणि इकडे काँग्रेस सत्तेत होती. आताही तसंच झालेलं आहे. आता मोदी तिकडे सत्तेत आलेले आहेत, सत्तेत जरी महायुती असली तरी आव्हान मोठं आहे. त्यामुळे या 2 सिमिलॅरिटीज असतील आणि फरक तर खूप तसं पाहिलं तर वेगळे पण आहेत. आपण ज्याच्यावर चर्चा केली की वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं मतदान कसं होईल या आधाराने हे केलं जाईल. दुसरं यावेळेचं व्यवच्छेदक म्हणजे जातीचा जो काय वापर महाराष्ट्राच्या राजकारणात केला जातोय तो आजवर इतका जास्त प्रमाणात कधीच केला गेला नव्हता. जात हा घटक असतोच, पण आता कोणत्या मतदारसंघात कोण हे लक्षात घेऊन जी गणितं मांडली जात आहेत, त्यामुळे गेल्या निवडणुकीतला जो काय मुद्दा होता त्यावेळेला व्यापक झालेला आहे. म्हणजे वाढ होत जाते ना, विस्तार होत जातो, तसा एखाद्या समस्येचा विस्तार होत जातीचा मुद्दा वाढलेला आहे.
95 साली पण अनेक अपक्ष आमदार निवडून आले आणि त्यांनी नंतर युती सरकारला पाठिंबा दिला. हे अपक्ष कोण होते तर शरद पवारांचे खंदे समर्थक, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ज्यांनी बंडाळी केली होती. यावेळेला उमेदवार न मिळालेले प्रत्येकच पक्षात राहणार आहेत. ते फक्त पवारांचे कार्यकर्ते म्हणून नाही, ते शिंदेचेही कार्यकर्ते असतील, फडणवीसांचेही असतील, नाना पटोलेंचेही असतील. त्यामुळे यावेळेला साम्यस्थळ लक्षात घेतानाच विरोधातली जे वेगवेगळे प्रवाह आहेत त्यांचाही विचार करावा लागेल. मला पुन्हा कालच्या प्रेस कॉन्फरन्सचा एक रेफरन्स द्यायचा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की इथे आमचे मुख्यमंत्री बसले आहेत, त्यावरून कदाचित पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील असं सुचवायचं होतं का देवेंद्र फडणवीसांना? हो, असं त्यांना निश्चितपणे सुचवायचं असेल. राजकारणात सगळं जे दाखवलं जातं ते फेस व्हॅल्यूवर घ्यायचं नसतं. पण काल तरी शिंदेची लोकप्रियता लक्षात घेता, शिंदेची कामं लक्षात घेता भाजपला त्याबद्दल कोणताही वाद करायचा नव्हता. म्हणून ते सांगून मोकळे झाले की मुख्यमंत्री तर आमच्या शेजारीच बसलाय. आपापसातल्या वादामुळे सत्ता जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेत आहेत महायुतीचे नेते. त्याचं हे उदाहरण होतं. आणि त्याचं दुसरं असं कारण म्हणजे की अजूनही भाजप एक मराठा चेहरा चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश करू शकली नाही, म्हणून एकनाथ शिंदेचा पर्याय पुढे आहे. हे निश्चितपणे कारण आहे. भारतीय जनता पक्षाकडे मराठा नेते नाहीत का तर आहेत. विनोद तावडे ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राची माहिती आहे, रावसाहेब दानवे जे केंद्रात मंत्री होते, आशिष शेलार तुलनेने नवे आहेत पण मुंबईवर पकड आहे, चंद्रकांतदादा पाटील म्हणजे जे हरियाणात मनोहरलाल खट्टर यांचं स्थान होतं ते महाराष्ट्रात चंद्रकांतदादा पाटलांचं असू शकतं, कारण ते मुशीतून तयार झालेले मराठा नेते आहेत. पण हे सगळे कोणीच फलदायी ठरतील त्या जातीय गणितामध्ये असं काही समोर आलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाचे नेते आहेत सध्याचे. त्यांना बरोबर घेऊन जावं अशी भावना भारतीय जनता पक्षात रुजली असेल. मला शरद पवारांबद्दल प्रश्न विचारायचा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पक्षातून अशा गोष्टी आल्या होत्या की जागा वाटपात यावेळी तरुणांना संधी देणार, पण गेल्या काही दिवसातलं त्यांचं इन्कमिंग पाहिलं तर प्रस्थापित नेते जास्त येताना दिसत आहेत. तर नेमकी त्यांची रणनीती काय आहे? तरुणांना संधी देणार सांगून प्रस्थापित नेत्यांना संधी मिळणार की त्याचं कॉम्बिनेशन असेल? मला वाटतं कॉम्बिनेशन असेल. कारण आज काय आहे, आज अजितदादा पवारांच्या खेवा म्हणजे त्यांच्या गटातला कोणीही बाहेर पडू नये पवारसाहेबांकडे आला तर पवारसाहेबांकडे किती लोकप्रियता आहे, पवारसाहेबांवर लोक कारणच नाराज झाले होते, असं सगळं कारण मीमांसा दिली जाणार आहे. त्यामुळे साधारणतः या नेत्यांचं येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असेल. मॅडम, शेवटचा प्रश्न, या निवडणुकीत मुद्दे कोणते असतील, नॅरेटिव्स कोणते चालतील आणि दोन्ही आघाड्यांकडून कोणकोणते मुद्दे पुढे आणले जातील? खरं तर या निवडणुकीचा मुख्य मुद्दा मराठा आरक्षण केलं गेलं आहे. त्यानिमित्ताने जातीय समीकरणांचा विचार घासून होणार आहे. बेरोजगारांना नोकऱ्या का मिळत नाहीत हा मोठा प्रश्न आहे. मुंबईसारख्या अर्बन भागामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यात शिंदे सरकारने दाखवलेली तत्परता आणि गेले काही वर्ष रखडलेले प्रकल्प हाही मुद्दा आहे. शेतकरीचा प्रश्न खूप मोठा आहे. शेतकऱ्यांना जे काय भोगावं लागतंय निसर्गाच्या लहरीपणामुळे ते कायमच आव्हानात्मक असतं. यावेळेला हमी भाव नीट मिळाले नव्हते अशी शेतकऱ्यांची तक्रार होती. काल त्यात काही सुधारणा होण्याचा प्रयत्न केला, पण हे प्रश्न सध्या खूप महत्त्वाचे. मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. येते काही दिवसांमध्ये हे 30 दिवस निर्णायक असतील, त्या घडामोडी वेगवान सुरू असतील, त्याचं विश्लेषण आपण पुन्हा तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण तुर्तास इथेच थांबू. खूप खूप आभार.